नमस्कार मित्रांनो, मला माहिती आहे तुमचं लँग्वेजचे पेपर झाले असतील, ते हार्ड गेले असेल किंवा इझी गेले असेल, तो भाग वेगळा आहे. परंतु तुम्हाला मी सांगतो, आपला नेक्स्ट पेपर आहे फिजिक्सचा. तुम्हाला कशा प्रकारे राहिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला फिजिक्सच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे. मला माहिती नाही मित्र, तुम्ही हा व्हिडिओ कधी पाहता, तुमच्याकडे किती तास शिल्लक आहेत, किती वेळ शिल्लक आहे, किंवा किती दिवस किंवा किती मिनिटं शिल्लक आहेत. मित्र तुम्हाला मी सांगतो, तुमच्याकडे खूप थोडा जर वेळ शिल्लक असेल तर मित्रांनो, ह्या व्हिडिओप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर गॅरंटी देऊन सांगतो मित्रांनो, तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स करू शकता. आपण मित्रांनो थोडा स्वतः टाइम वेस्ट करत नाहीये, डायरेक्टली आपण मित्रांनो आपल्या स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया. मित्रांनो स्ट्रॅटेजीकडे जाण्याअगोदर तुम्हाला मी सांगतो, 21 सेट मित्रांनो इंपॉर्टंट डेरिव्हेशन्स फॉर्म्युला बुक मित्रांनो, नोट्स, प्रॅक्टिस पेपर, डायजेस्ट, बोर्ड्स PYQ विथ सोल्युशन मित्रांनो, प्रॅक्टिस पेपर विथ सोल्युशन, इंपॉर्टंट क्वेश्चन, अजूनच मित्रांनो भरपूर असं स्टडी मटेरियल मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे. ते तुम्हाला कुठे भेटणार मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथून मित्रांनो तुम्ही सर्व जे मटेरियल आहे ते फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता. चला मित्रांनो आपल्या स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया. मित्रांनो मी तुम्हाला फर्स्ट स्टेप सांगून देतो. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, हा व्हिडिओ 2 सेकंद पॉज करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला एक लिस्ट बनवायची. ती लिस्ट कशाची असेल मित्रांनो, जे तुमचे चॅप्टर्स कंप्लीट झालेले आहेत किंवा तुम्ही त्याचे लर्निंग केलेले आहे, अशा चॅप्टर जे तुमचे मित्रांनो परफेक्ट आहेत त्याची मित्रांनो तुम्हाला एक लिस्ट बनवायची. ते मित्रांनो 2 असतील, 10 असतील, 12 असतील, सगळे असतील, त्याची मित्रांनो तुम्हाला सांगतो एक लिस्ट बनवा. ती लिस्ट बनवण्याचं तुम्हाला काय करायचं आहे, ते जे चॅप्टर्स आहेत ते मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला करायचे. मित्रांनो का तुम्हाला मी सांगतो, मित्रांनो तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओज पाहताल, हे इंपॉर्टंट चॅप्टर आहेत, हे 6 चॅप्टर करा, एवढे तुम्ही मार्क्स स्कोर करू शकता, 70 स्कोर करू शकता, 80 स्कोर करू शकता. परंतु तुम्हाला मी सांगतो, ते जे इंपॉर्टंट चॅप्टर्स आहेत, ज्याला वेटेज जास्त आहे, ते चॅप्टर्स मित्रांनो तेवढे मोठे आहेत, तेवढे हार्ड आहेत, जे मित्रांनो तुम्हाला कव्हर करण्यासाठी खूप वेळ जाणार आहे आणि तुमच्याकडे तेवढा वेळ शिल्लक नाही आहे किंवा तुम्हाला जास्त एफर्ट द्यावे लागणार आहेत. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, जे तुमचे मित्रांनो तुम्ही जे लिस्टमध्ये जे चॅप्टर्स इन्क्लूड केलेले आहेत, जे तुमचे कंप्लीट आहेत, त्याचं तुम्हाला मित्रांनो सुरुवातीला प्रिपरेशन करायचं. ते कशा प्रकारे करतो मला मी सांगतो. त्याचं तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. रिव्हिजन करायचे तुम्हाला मी स्टेप्स सांगून देतो. आता तुम्हाला मी सांगतो, रिव्हिजन म्हणजे फर्स्ट स्टेप असेल तुमचे नोट्स. तर तुमच्याकडे हँड रिटन स्वतःच्या नोट्स असतील तर 1 नंबर मित्रांनो, जर नसतील तर मित्रांनो तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून दिलेले आहेत. ते तुम्हाला पहिल्यांदा नोट्स रीड करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जायचं आहे, तो चॅप्टर पाहायचा आहे, त्याचे जे इंपॉर्टंट डेफिनेशन्स, इंपॉर्टंट काही फॉर्म्युलाज वगैरे जे आहेत, फॉर्म्युलासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला बुक सुद्धा अवेलेबल करून दिले आहेत. ते तुम्ही फॉर्म्युला पाहू शकता. प्लस मित्रांनो ते इंपॉर्टंट डायग्राम्स वगैरे ते तुम्हाला एकदा ओव्हरव्ह्यू करायचा आहे त्या चॅप्टरचा. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, ह्या 2 स्टेप झाल्यानंतर तुम्हाला करायचं आहे सॉल्व्ड एक्झाम्पल आणि मित्रांनो जे एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन्स आहेत, न्यूमेरिकल्स आहेत, त्याकडे तुम्हाला जायचं आहे. ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. मित्रांनो ह्या 3 स्टेपमध्ये तुम्हाला मित्रांनो तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे. जर तुम्हाला मी सांगतो ह्या चॅप्टरचं रिव्हिजन कंप्लीट झालं आणि जर तुमचे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होत असतील तर तुम्हाला मी सांगतो ते चॅप्टर नक्कीच परफेक्ट झालेले असतील. आणि जर तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होण्यासाठी प्रॉब्लेम देत असतील तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला 1 शॉट लेक्चर्स पाहिजेत. परंतु कधी मित्रांनो जर तुमच्याकडे टाइम शिल्लक असेल तर मित्रांनो तुम्हाला हे झाले, मी तुमचे जे परफेक्ट चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला पहिल्यांदा स्टार्टिंग करायचं आहे. कारण मित्रांनो तुमचे थोडेफार मार्क्स फिक्स होतील, प्लस तुमचा थोडासा कॉन्फिडन्स बूस्ट होईल. आता मित्रांनो तुम्हाला मी नेक्स्ट स्टेप सांगून देतो. मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती काही चॅप्टरची लिस्ट दाखवते. हे जे चॅप्टर्स आहेत ते इंपॉर्टंट आहेत, प्लस मित्रांनो इझी आहेत. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, खूप विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना समजत नाही तुम्हाला त्यांना कोणत्या चॅप्टरपासून स्टार्टिंग करायची. म्हणजे ते काही जे मुलं आहेत ते चॅप्टर वाईज वेटेजकडे जातात, चॅप्टर वाईज वेटेज पाहून चॅप्टर्सची स्टार्टिंग करतात, म्हणजे ते चॅप्टर्स लर्न करायला घेतात, किंवा काही इझी चॅप्टर्स पाहतात आणि ते चॅप्टर्स लर्न करायला घेतात. मी तुम्हाला सांगून देतो, ही जी लिस्ट बनवलेली एकूण 9 चॅप्टर्सची, तुम्हाला वरून खालीपर्यंत चॅप्टर्स लर्न करायचे. आता मी तुम्हाला सांगितलं, तुमचे परफेक्ट चॅप्टरची आपण सुरुवातीला लिस्ट बनवलेली, त्यातील काही चॅप्टर्स यामध्ये सुद्धा असतील, ते चॅप्टर तुम्ही स्किप करू शकता. प्लस तुम्हाला मी सांगतो, हे जी लिस्ट आहे ती तुम्हाला पहिल्यांदा करायची, म्हणजे चॅप्टर्स तुम्हाला पहिल्यांदा कंप्लीट करायचे. चॅप्टर तुम्हाला कशा प्रकारे कंप्लीट करायचे, जर तुमच्याकडे टायमिंग असेल तुम्ही 1 शॉट लेक्चर्स पाहू शकता. जर टायमिंग नसेल तर तुम्हाला मी सांगतो, जे मी रिव्हिजनच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला जे पहिले चॅप्टर सांगितले, त्याचे रिव्हिजनच्या स्टेप सांगितल्या, त्या फॉलो करून तुम्ही हे चॅप्टर्स कंप्लीट करू शकता. लक्षात घ्या मित्रांनो, हे चॅप्टर्स कंप्लीट झाले तुम्हाला मित्रांनो बाकीच्या राहिलेल्या चॅप्टर्सकडे सुद्धा जायचे. तुम्हाला एकही चॅप्टर स्किप करायचं नाहीये. का तुम्हाला मी सांगून देतो, काही वेळेस मित्रांनो जे तुम्ही स्किप जर चॅप्टर्स केले तर त्यामध्ये इझी जे क्वेश्चन येतात आणि जर मित्रांनो ते क्वेश्चन्स आले तर तुम्ही रिग्रेट करू शकता. त्यासाठी तुम्हाला मी सांगितले, हे जे 9 चॅप्टर्स आहेत यावरती जास्त फोकस करा, म्हणजे ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला करायचं आहे. आणि जे बाकीचे चॅप्टर्स आहेत त्याचे मित्रांनो तुम्हाला इंपॉर्टंट क्वेश्चन करायचे, ज्याचे PDF मी टेलिग्राम चॅनलवरती देत आहे. चला तर मित्रांनो जाऊयात आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. चला तर मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती पहिल्यांदा लास्ट इयरचा बोर्डचा क्वेश्चन पेपर दाखवतो. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, सेक्शन A मध्ये तुम्हाला क्वेश्चन 1 मध्ये 10 MCQ आणि क्वेश्चन 2 मध्ये 8 1 मार्कचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. आता मित्रांनो हे क्वेश्चन टॅकल तुम्हाला कशा प्रकारे करायचे तुम्हाला मी सांगतो. जर तुमचे टेक्स्टबुक रिडिंग चांगलं असेल किंवा तुमचे लेक्चर्स वगैरे पाहून तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर चॅप्टर्समध्ये कन्सेप्ट समजून घेतले असतील तर मित्रांनो हे क्वेश्चन तुम्हाला खूप इझी वाटणार आहेत. यामध्ये तुम्हाला मी सांगतो, छोट्या छोट्या डेफिनेशन्स, फॉर्म्युलेज वगैरे अशा प्रकारे मित्रांनो यावरती हे क्वेश्चन विचारले जातात. ह्यासाठी प्रॅक्टिस करणे इम्पॉर्टंट. हे प्रॅक्टिस तुम्ही कशा प्रकारे करू शकता, 21 सेटमधून आणि मित्रांनो उत्तम पेपर विथ सोल्युशन एक बुक दिलेलं आहे. ह्या 2 बुकमधून तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला भरपूर प्रॅक्टिससाठी क्वेश्चन्स अवेलेबल होऊन
जातील ते क्वेश्चनचं तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. तुम्ही मित्रांनो ह्या 1 मार्क्सच्या क्वेश्चनमध्ये इझिली चांगले मार्क्स स्कोर करू शकता. तुम्हाला मी खाली जे आपले सेक्शन बी, सेक्शन सी आणि मित्रांनो सेक्शन डी 2, 3 आणि 4 मार्काचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे टॅकल करायचे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला सांगतो. तुम्हाला सेक्शन वाईज न सांगतो तुम्हाला मी सांगतो. आपल्याकडे डेरिव्हेशनचे क्वेश्चन विचारले जातात, थेरीचे क्वेश्चन विचारले जातात आणि मित्रांनो न्यूमेरिकल्स विचारले जातात. बरोबर. तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपले जे डेरिव्हेशनचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला कशा प्रकारे टॅकल करायचे तुम्हाला मी सुरुवातीला सांगून देतो. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला 30 इम्पॉर्टंट डेरिव्हेशनची पीडीएफ मी अवेलेबल करून दिलेलं आहे टेलिग्राम चॅनलवरती. ते डाउनलोड करायचे, ते क्वेश्चन्स पाहायचे, त्याचे आन्सर तुम्हाला मित्रांनो डायजेस्टमध्ये भेटतील. ते क्वेश्चन तुम्हाला मित्रांनो परफेक्ट करायचे. तुम्ही मित्रांनो डेरिव्हेशनचे क्वेश्चन्स इझिली स्कोर करू शकता. आता मित्रांनो राहतोय थेरीच्या क्वेश्चनचा पार्ट. क्वेश्चनसाठी तुम्हाला मी सांगून देतो. तुम्हाला मी प्रत्येक चॅप्टरमधील 10 इम्पॉर्टंट थिअरीचे क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्याची एक पीडीएफ बनवलेली आहे. ती पीडीएफ सुद्धा तुम्हाला मित्रांनो टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. ती पीडीएफ डाउनलोड करा, ते क्वेश्चन सॉल्व्ह करा, रीड करा. जर टायमिंग नसेल तर फक्त रीड करा, त्याचे आन्सर्स पहा. मित्रांनो तुम्ही ह्यामध्ये सुद्धा थिअरीचे क्वेश्चन आहेत ते सुद्धा मित्रांनो तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. राहतोय पण आता फक्त मित्रांनो न्यूमेरिकलच्या क्वेश्चनसाठी. न्यूमेरिकलसाठी मित्रांनो तुम्हाला सांगून देतो, तुम्हाला फॉर्म्युले पार्ट असणे इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी फॉर्म्युला बुकमध्ये पहिल्यांदा फॉर्म्युले रिवाइज करा. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो प्रॅक्टिस करणे इम्पॉर्टंट आहे. आता प्रॅक्टिस कशामधून करायची? टार्गेटचे मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस पेपर दिलेले आहेत विथ सोल्युशन. मित्रांनो बोर्डचे मित्रांनो PYQ विथ सोल्युशन दिलेले आहेत. मित्रांनो ह्या 2 ज्या PDF आहेत त्यामधून तुम्हाला मित्रांनो याची प्रॅक्टिस करायची न्यूमेरिकलचे क्वेश्चन्स. मित्रांनो तुम्ही डेरिव्हेशन थेरीचे क्वेश्चन आहे मित्रांनो न्यूमेरिकलचे क्वेश्चन म्हणजे 2, 3 मार्क 4 असे जे सर्व जे क्वेश्चन्स आहेत जे सेक्शन बी, सी, डी मधील ते तुम्ही मित्रांनो इझिली कंप्लीट करू शकता. तर मित्रांनो माझं समज असेल तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला डेरिव्हेशनच्या थेरीच्या न्यूमेरिकलच्या क्वेश्चनसाठी कोणतं स्टडी मटेरियल यूज करायचं आहे. आता मित्रांनो तुम्हाला मी स्क्रीनवरती एक चॅप्टरची लिस्ट दाखवत आहे आणि त्याच्या पुढे दाखवत आहे तुम्हाला कोणत्या चॅप्टरमधून डेरिव्हेशनचे, कोणत्या चॅप्टरमधून थेरीचे आणि कोणत्या चॅप्टरमधून न्यूमेरिकलचे क्वेश्चन विचारले जातात. जर मित्रांनो तुमच्याकडे खूप वेळ कमी शिल्लक असेल तर मित्रांनो तुम्ही याचा वापर करू शकता. म्हणजे त्या चॅप्टरमधून फक्त तेच क्वेश्चन प्रिपेअर केले तर मित्रांनो तुम्हाला याचं खूप जास्त बेनिफिट होईल. मित्रांनो लक्षात घ्या. आता पण मित्रांनो खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती बोलणार आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो न्यूमेरिकल्स मित्रांनो खूप मुलांना हार्ड वाटतं. कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो सेक्शन बी मध्ये तुम्हाला 5 न्यूमेरिकल्स असतात, सेक्शन सी मध्ये 5 न्यूमेरिकल्स असतात आणि मित्रांनो 7 थेरी क्वेश्चन असतात. बरोबर आहे मित्रांनो. तुम्हाला मी सांगून देतो मित्रांनो तुम्ही न्यूमेरिकल्सकडे थोडंसं कमी फोकस केलं जर तुम्हाला हार्ड वाटत असेल तरी मित्रांनो चालेल. कारण तुम्हाला मी सांगून देतो तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. तुम्ही फक्त एक न्यूमेरिकल दोन्ही क्वेश्चन्समधून मित्रांनो दोन्ही सेक्शन्समधून जरी घेतलं तर मित्रांनो तुम्ही 8 क्वेश्चन्स कंप्लीट करू शकता. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जास्त लोड घ्यायचं नाहीये. परंतु जर मित्रांनो तुम्ही न्यूमेरिकल्सवरती कमी फोकस करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला थेरीचे क्वेश्चन्स खूप चांगल्या प्रकारे परफेक्ट करावे लागतील हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तसेच आपला जो सेक्शन डी आहे त्यामध्ये तुम्हाला हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारले जातात. जसं की डेरिव्हेशन्स हार्ड लेवलचे असतात मित्रांनो, न्यूमेरिकल्स असतात. त्याच्यात मित्रांनो तुम्हाला प्रिपरेशन करावं लागणार, तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला मी सांगतो टेलिग्रामवरती काही बुक्स वगैरे चांगल्या प्रकारे अवेलेबल करून दिले आहेत. त्याचा तुम्ही मित्रांनो रेफरन्स घेऊन मित्रांनो त्याचा चांगला स्टडी करा. मित्रांनो तुम्हाला मी रिअलिटी सांगून देतो फिजिक्सचा पेपरमध्ये तुम्हाला मित्रांनो 3-4 दिवसाचा गॅप गावतो तरी सुद्धा तुम्हाला मी सांगतो खूप मुलांना फिजिक्सच्या पेपरमध्ये कमी मार्क्स भेटतात. त्याच्या मागचं रिझन तुम्हाला मी सांगतो खूप मुलं मित्रांनो यामध्ये रिलॅक्स होतात, समजून चालतात. त्यांच्या मनामध्ये हा विचार होतो की उद्या करूया, परवा करूया, आपल्याकडे खूप टायमिंग शिल्लक आहे. मित्रांनो तुम्हाला मनामध्ये जर हे विचार येत असतील तर मित्रांनो मी सांगतो तुम्हाला आत्तापासून पूर्ण वेळ जो आहे मित्रांनो तुम्हाला स्टडीसाठी द्यायचा आहे. तर तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मी सांगितल्याप्रमाणे फक्त स्टेप्स आणि मित्रांनो स्ट्रॅटेजीने नक्कीच चाला. तर तुम्ही येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्स पेपरमध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकता. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.